केक बनवली. कशासाठी बनवलं बेटा? नाना बाबा का काय आहे? केक. अरे केक आहे बट काय आहे कशासाठी? ते तरी सांग ना. नाना बाबा. नाना बाबाचा आणि आईची पण अॅनिव्हर्सरी आहे. ओनली नाना बाबा नाही ना. नाना बाबा आणि सुवर्ण आई. सुवर्ण आई आणि नाना बाबाची अॅनिव्हर्सरी आहे. तर हा बघा मी घरी केक बनवलाय. म्हणजे मी बनवते काय असलं का आमचं घरचं प्रोग्राम का मी घरीच बनवते केक ना वीरू. तुला आवडतात ना मम्माचे केक? मस्त फ्रेश फ्रेश बनवतो आणि फ्रेश फ्रेश खातो. कशाला ते सडियाला नाहीचे दुकानात ना. कसं काजू पण लावले. अच्छा काजूवाला केक. तर वीरू आता कुठे चालली तू? निघाली जायला बाबाकडे? नाना बाबा. नाना बाबाकडे जायला निघाली. मग तिथे गेल्यावर काय करशील? खेळशील. पहिला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. आणि मस्त व्हिडिओत बघितले कोंबडा बिंबडा सगळा बनवलंय. भारी कोंबड्या बनवल्या. 2 कोंबडं मस्त कातडीवाला चिकन आणि मटन आणि बिर्याणी. तर चला जाऊ घरी आणि मस्त फॅमिली सोबत सेलिब्रेट करू आई बाबाची अॅनिव्हर्सरी. आणि बरेच दिवस झाले आमचे व्लॉग नाही येत कारण की गरमी पण खूप आहे. त्याच्यामुळे कुठं आमचं ट्रॅव्हलिंगच होत नाही. आणि वीराची स्कूलमध्ये पण आम्ही थोडे बिझी. सो पावसाला आले की मस्त तुम्हाला व्लॉग्स बघायला भेटतील. फार्म हाऊसचे वगैरे कुठं जाऊ फिरायला ना वीरा. हा तर चला जाऊ आता घरी भेटू बामणडोंगरीला गेल्यावर. चला निघूया. लेट पण झाले 7:30 वाजले आणि आम्ही निघतो आता. चला जायला बामणडोंगरी. बस 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 चक्कर येईल त्याला. फ्रेंड्स यो बघ. चल लवकर लेट झालं. चल सोनू जरा राऊंड राऊंड डान्स कर ना. डान्स कर. वाव वाव. बस बस चल 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 चल. कुठं पोचली का बामणडोंगरीला? आली ना. तर पोचलो आता. थोडा टाइम राहिला 1 मिनिट राहिलाय. आणि वीराची खुशी बघा. थ्रू आउट म्हणजे उलव्यान आलो ना की वीराच्या असं फेसवर कंटिन्युअसली अशी एक स्टेबल स्माइल असते ना की म्हणजे मी आलो नाना बाबाकडे ना. अशी कॉन्स्टंट तिची स्माइल चालूच असते बघ कशी. हास पाऊट ना असं ब्लश. तर चला आलो आता नाना बाबाकडे. चला थांबलेत सगळी. मामाच्या सुभाष मामाच्या सगळी थांबलेत ना. आम्हाला टाइम लागतो ना थोडा गोठिवलीवरनं. म्हणजे 40 मिनिट लागतात. पण मीच सगळ्यात लेट असतं म्हणून मग माझ्यासाठी थांबतात सगळी बिचारी. तर चला आता पोचू आपण आणि मस्त खातिरदारी करून घेऊ आपली ना. चला क्रोमाजवळ आली पिल्लू आणि आली. अल्ले स्माइल स्माइल नुसती स्माइल. तर आजचा माझा एक आनंदाचा दिवस आहे की आज 4 मे या दिवशी माझं लग्न झाला होता. आणि आज जवळजवळ 30 वर्ष झाली आणि 30वा हा लग्नाचा वाढदिवस आज साजरा होत आहे. आणि माझं एक परम भाग्य आहे की आमचे सासू सासरे माझ्यासोबत आहेत. मेवणे आहेत. आणि माझे लहान बंधूप्रमाणे माझे परम मित्र विलासबाई कामोडकर आणि त्यांची मुलगी जान्हवी आणि ताई. ताई तुमचं नाव काय? ज्योतिताई. हे सगळं माझ्या आज 30व्या लग्नाच्या वाढदिवसाला इथं उपलब्ध केक घेऊन आम्हाला इथं येऊन एक चांगली भेट दिली आहे. त्याबद्दल त्यांचं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि केक आहे ते आमची छोटी मुलगी स्वरूपा भूषण पाटील गोठवलीचे. आणि स्वतः जावई आमचे व्हिडिओ शूटिंग करतात भूषण जावई गोठवलीचे. तर धन्यवाद जावई. तुम्हाला सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही सुद्धा इथं येऊन माझ्या या लग्नाच्या वाढदिवसाला हजेरी लावून मला शुभेच्छा देत आहात. याबद्दल मला आनंद होत आहे. चला आपण केक कापायला सुरुवात करूया. खूप मारा रे. 1 2 3.
हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे मल्लू. हॅपी बर्थडे वीरू. व्हेरी गुड. एकदा खावा नंतर फक्त आ करा. दुसरं तुमचा ना दुसरं तुमचा घे. तुमच्या दोघांचा उत्साह चालते. तुमचा आहे फक्त केक कापायचा आहे. अरे तुम्हाला हे गुच्छ ठेवायचा आहे ना. ये मल्लू दे गे. तरी आमचे परम मित्र माझे छोटे बंधू विलासभाई कामतकर इथे येऊन मला जे पुष्पगुच्छ देऊन आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद विलासभाई आणि सहपरिवार ज्योतिताई आणि आमची छोटी दिदी जान्हवी दिदी. तुम्ही आलात एवढ्या लांब आम्हाला खूप खूप बरं वाटलं आणि तुमच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. तुमच्या अशाच आशीर्वाद तुमचा सुद्धा आमच्या पाठीशी नेहमी राहू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे. आपला खूप आशीर्वाद असाच आमच्या पाठी राहू द्या. रिया नाटकला. माझा लहान मेवणा गणेश गजानन गोंधळी ब्राह्मणनगरीचे इंजिनियर आहेत आणि त्यांची सौभाग्यवती अंकिता गणेश गोंधळी ही सुद्धा इंजिनियर आहे. आणि हा विहान आणि तो मल्हार हे दोन त्यांची चिरंजीव आणि त्याचा खूप खूप मोठासा बिझनेस आहे विहान डिजिटल आणि सगळा. आणि त्यांना आम्ही ह्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना एक खूप अशा म्हणजे शुभेच्छा देतो की तुमच्या सुद्धा बिझनेसमध्ये भरभराटीचा आनंदाचा दिवस तुमचा पण जावो. जसं तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या तसं तुम्ही सुद्धा याच्या पुढे असाच तुमचा प्रवास सुखाचा राहू दे. धन्यवाद. ही आमची गोल्डी आमचे मोठे मेवणे तुम्हाला सर्व माहिती आहे. गोल्डी 11 क्रिकेट संघ किती गाजलेला आहे. हिच्याच नावाने हा गाजलेला संघ आहे गोल्डी. आणि आमची चकुली हे आमचे चिरंजीव कुमार स्वराज नाना गडकरी. त्यांचा प्रोफेशनल आहे कॉम्प्युटर इंजिनियर आणि खूप असा त्याचा एक शौक आहे जिमचा बॉडी बिल्डिंग. हा जिमच्या पुढे त्याचा दुसरा काहीच नाही. म्हणून जावईस पण तसंच भेटलं. धन्यवाद स्वराज. धन्यवाद. आम्हाला तुम्ही शुभेच्छा दिल्यास 30व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हिला पण करा. हिला पण करा. ओनली चॉकलेट. ओनली चॉकलेट. ओनली चॉकलेट. नो क्रीम. मला पकड. हा एक फोटो काढ. मी याच्या बरोबर आहे. अरे मल्लू गोल्डीला पकड इकडे. धन्यवाद जावई. जावयांचं वैशिष्ट्य असं आहे की ते खूप शांत आणि लाजाळू स्वभाव आहे त्यांचा. आणि तुम्ही बघितलं असाल यूट्यूबला स्वरूपाच्या मीरा पाटील या चॅनलवर स्वरूपच बोलत असतं यूट्यूबला. जावयांचा कधी आम्हाला आवाजच ऐकायला येत नाही. सारखी म्हणजे एवढे शांत स्वभावाचे जावई आम्हाला भेटले. देवाने नशिबान आम्हाला असे जावई भेटले. तर धन्यवाद जावई. आणि ते पण मेवणे 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 मेवणी कुठे आहे? बघा आता तर मित्रांनो आज आमचा लग्नाचा 30वा वाढदिवस आहे. आणि या 30व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व मित्रपरिवार आमचे जावई सासू सासरे मेवणे मेवणी सर्व साडोबिडो इथे येऊन आणि आमच्या लग्नाला लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच खास करून आभार व्यक्त करतो आमचे कराव्याचे जावई ओंकार श्री ओंकार महेंद्र भोईर
आज त्यांची ड्युटी आहे, कारण त्यांना ड्युटीवर कंपल्सरी जायला लागते. आणि स्वरालीची तब्येत बरी नसल्यामुळे ती येऊ शकली नाही. तर रेवाला पण आम्ही मिस करतो. रेवा आणि स्वराली आणि जावं तुम्ही सुद्धा इथं असतात तर आणखी खूप बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण नक्कीच या आणि आमच्या लग्न वाढदिवसात सहभागी व्हा. धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद. तुझे व्हिडिओ केक दिसला पाहिजे ज्या जरा जास्त लय शोधा मामा. सासरे आणि जावई बघा. धन्यवाद. मामांचा आशीर्वाद घेतो, मामींचा पण घेतो. बाबा एक अंगठी दे म्हणा. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी टू यू. कसला भारी आहे. घे घे नुसतं कोणतला मल्लू काम पाहिजे. चमचं घ्या. चमचा आहे बघ. दुसरा चमचा घ्या. पाहू. थँक्यू. हे आहेत आमचे कुटुंबचे श्री समाधान नरेश ठाकूर, माझे लहान साडो आणि हिची लहान बहीण सीता. तुम्हाला धन्यवाद देतो. आभारी असतो तुम्ही सुद्धा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला येऊन केक घेऊन आमच्या इथं स्वागत केलं. आम्हाला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही धन्यवाद म्हणतो. हे बघ का मस्ती करते. एक दोघा खरीदले. हा जास्ती मेहनत त्यांची आहे ना. मला ये बघा गावठी कोंबडा मस्त झणझणीत. गावठी कोंबडा, मटण आणि दुसरा काय आहे बिर्याणी. चिकन मटन. हां मच्छी मटण. आमच्या काय म्हणते ना, आमच्या विषय जात नाही ना आवडत म्हणजे बाहेरच्या आणतो मग ती स्वतः गोष्ट मला सगळं आवडतं. सगळं मी कुठं घरात आम्ही सगळा खातो. तुम्ही ऐकलं असाल पूर्ण महाराष्ट्रात फिरतात का माहिती आहे का? कारण ते महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष चिटणीस महाराष्ट्र राज्याचे एवढे मोठे आहेत आणि त्यांना नेहमी महाराष्ट्रात फिरावं लागतंय. मीटिंग असतील त्यांच्या काय असतील सगळं कंपनीचा पॅकेज असतं खाण्यात. तुला काय पाहिजे बिर्याणी देऊ. मल्लू भाकरी. तुम्हाला मामा भाकरी एक घ्या. तुला एक घे ना. आम्ही बाजरीच्या का चालली वाले आम्ही पण ज्वारी भाजली. आम्ही ज्वारी नाही आम्ही पण ज्वारी ज्वारी भाजली. आमच्या पण त्याच असतं तांदूळ आम्ही तांदूळ बाजरी नाचणी मी ते घावणं बनवतं मिक्स. ऑफिसला रोज होणार तर बाबा जय जय बाबा. बाबा जय जय जय. वेरी गुड दादा. ये मल्लू का डिश है. ओके छोटा डिश. वेरी गुड. पानी इधर रहो. वेरी गुड.
त्यांना मॅनेज करतो आपल्याला क्लिअर दिसतं. केक खावायला या. हा लग्नाच्या वाढदिवसाचा केक. केक तर मित्रांनो, आज आमचा लग्नाचा 30वा वाढदिवस आहे आणि या 30व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व मित्रपरिवार, आमचे जावई, सासू सासरे, मेवणे मेवणी सर्व साडोबिडो इथे येऊन आणि आमच्या लग्नाला लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो.